चलो पलूस छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माननीय श्री प्रदीपप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती आयोजित यशवंत फेस्टिवल पलूस 2026 आपल्या पलूस कडेगाव भागातील नागरिकांसाठी प्रथमच मोफत फन फेअर आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 14 मे ते 18 मे दररोज सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत. ठिकाण गुंडादाजी लॉन्स, कराड तासगाव रोड, पलूस. आयोजक माननीय प्रदीपप्पा कदम, अध्यक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती. संभाजी महाराजांना प्रथमतः मानाचा मुजरा करतो. ज्यांच्या नावानं हा फेस्टिवल आहे असे आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आजच्या या यशवंत फेस्टिवलच्या उद्घाटनीय कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय व्यासपीठ, खरं तर ज्यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय आपण उद्घाटनीय मनोगताला सुरुवात करू शकत नाही असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय प्रदीपप्पा कदम साहेब. खरं तर मागच्या कृषी महोत्सवाच्या कार्यक्रमाला सुद्धा या ठिकाणी मला त्यांनी बोलावलं होतं आणि त्या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी मला मिळाली होती. त्यामुळे त्यांनी काल मला एक फोन केला की आपला असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही या. तर मी त्यांना लगेच हो म्हणून उत्तर दिलं. खरं तर प्रास्ताविकामध्ये आपण बघितलं की जवळपास 5 दिवसाचा हा यशवंत फेस्टिवल हा अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे की ज्यामध्ये सर्व प्रकारच्या म्हणजे अम्युजमेंट पार्क आहे, त्याच्यामध्ये खाद्य संस्कृती आहे, वेगवेगळे उपक्रम आहेत, रोज सायंकाळी मनोरंजनासाठी वेगवेगळ्या कलाकृती या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर व्यापारी वर्गांसाठी सुद्धा या ठिकाणी एक शॉपिंग मॉल टाईप केलेलं आहे. जसं मगाशी मला वाटतं ह्यांनी सांगितलं की आपल्या या ग्रामीण संस्कृतीला साजेसं, कारण की पलूसमधला जसं आमचे API साहेब म्हटले की कुटुंबासोबत इथं येण्याची संधी या ठिकाणी आम्हाला मिळाली. खरं तर ज्यावेळेस आपण पलूस कडेगाव किंवा इतर वाळवा, ईश्वरपूर अशासारख्या ठिकाणी आपल्याला जर कुटुंबासोबत कुठं जायचं असेल तर त्यासाठी जागा नसते. त्यामुळं खऱ्या अर्थाने 5 दिवस आपल्या कुटुंबासोबत म्हणजे लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वांना एकत्रित येऊन या ठिकाणी आस्वाद घेण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. मी हा उपक्रम 5 दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने चालणार आहे, त्यासाठी मी या ठिकाणी आयोजकांना शुभेच्छा देतो. खरं तर आप्पा, मला माहित आहे तुम्ही फक्त चेहरा आहे, तुमच्या मागे खूप मोठी टीम आहे. या टीमचंही मी या ठिकाणी कौतुक करतो. त्या सर्व टीमला आपल्याला या ठिकाणी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा देतो. मगाशी या ठिकाणी ठाणेदार साहेबांनी सांगितलं की त्यांच्याकडून जी काही आपल्याला मदत लागेल ती मदत त्या ठिकाणी देईल. त्याप्रमाणेच प्रशासनामार्फत आपल्याला काहीही अडचण आली, काहीही मदत लागली तर आपण कृपया आम्हाला कधीही संपर्क साधावा. आम्ही त्यासाठी अप्रोक्ष कधीही तयार आहोत. पुन्हा एकदा या यशवंत फेस्टिवलसाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. उद्घाटनासाठी मला बोलवलं, औपचारिकरित्या या ठिकाणी उद्घाटन झाल्याचं मी या ठिकाणी उद्घाटन झालं या ठिकाणी डिक्लेअर करतो आणि या ठिकाणी मला या अतिशय चांगल्या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करून माझे मी मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.